नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN 1 मध्ये विचारला जाणारा प्रश्न ब्रॉन्कोस्कोपी 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। प्रश्न विचारला तर तुम्ही काय लिहायला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर आले तर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर MSN मध्ये GNM सेकंड इयरसाठी असलेला प्रश्न हा ब्रॉन्कोस्कोपी। तर आपण त्याची आपण डेफिनेशन पहिले बघूया। व्याख्या। तर ही तपासणी शस्त्रक्रिया विभागात केली जाते। यामध्ये स्थानिक भूल देऊन ब्रॉन्कोस्कोपी तोंडातून घशातून श्वासनलिकेतून आत घालतात व श्वासवाहिन्यांची आतील बाजूने तपासणी करतात, तेच ब्रॉन्कोस्कोपी असे म्हणतात। ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे काय, तर ही तपासणी जी शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते, विभागात केली जाते। यामध्ये स्थानिक भूल म्हणजे जनरल अनेस्थेशिया नव्हे तर लोकल अनेस्थेशिया, स्थानिक म्हणजे लोकल अनेस्थेशिया देऊन ब्रॉन्कोस्कोप तोंडातून घशातून श्वासनलिकेतून आतमध्ये घालतात। स्थानिक म्हणजे काय, तर स्थानिक भूल देऊन ब्रॉन्कोस्कोप तोंडातून घशातून श्वासनलिकेतून आतमध्ये घालतात व श्वासवाहिन्यांची आतील बाजूने तपासणी करतात, त्याच ब्रॉन्कोस्कोपी असे म्हणतात। ही 2 मार्काला तुम्ही म्हणजे डेफिनेशनसारखं लिहू शकता। त्याच्यानंतर आहे त्याची कारणे काय, आपण ब्रॉन्कोस्कोपी का करायची त्याची कारणं असतात ना। तर पहिलं कारण आहे ब्रॉन्कायमध्ये आगंतुक वस्तू गेली असल्यास, ब्रॉन्काय जे आहे लंग्समध्ये असणारे त्याच्यामध्येच आगंतुक वस्तू गेली असल्यास, फुफ्फुसातील करट असल्यास, फुफ्फुसामध्ये कोणतेही करट असल्यास, फुफ्फुसात कसली गाठ असली असेल लंग्समध्ये, तर श्वसन संस्थेतील गंभीर रोगाचे निदान करण्यासाठी, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कुठलाही गंभीर आजार आहे किंवा रोग आहे तर त्याचं निदान करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी केली जाते। 5वा आहे हवेच्या मार्गातील अडथळा आणणारे स्त्राव करण्यासाठी, हवेच्या मार्गात कोणतेही अडथळे असतील किंवा काही स्त्राव असतील तर ते काढण्यासाठी, आणि श्वसन संस्थेचे रिलेटेड कुठलेही रोगाचं निदान होत नाही आहे तर ते निदान शोधण्यासाठी किंवा फुफ्फुसातील कुठल्याही आजाराचं निदान होत नाही आहे ते शोधण्यासाठी मग ब्रॉन्कोस्कोपी केली जाते। तर शस्त्रक्रियेपूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर रोग्यास व नातेवाईकास कृती समजावून सांगायची। आता आपण शस्त्रक्रियेपूर्वी काय काळजी घ्यायची, तर रोग्यास व नातेवाईकास आपण काय कृती करणार, ब्रॉन्कोस्कोप असा आतमध्ये घशात घालायचं आहे तर ते सांगायचं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तपासणी आहे याची कल्पना द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी भूल देऊन घेण्यास व तपासणी करून घेण्यास तयार असल्यास लेखी संमती घ्यावी। त्याच्यानंतर भूल देऊन घेण्यास तपासणी करून घेण्यास तयारी असल्यास लेखी संमती, जो कन्सर्ट फॉर्म असतो तो घ्यायचा नातेवाईकांचा, पेशंटचा, की अशी आपण प्रोसिजर करणार आहोत तर तुमची संमती आहे। तसा कंपल्सरी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेपूर्वी काही रुग्णांच्या तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। कधीही इन फ्युचर तुम्ही ॲज अ नर्स, स्टाफ नर्स म्हणून काम करणार, तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज पाहिजे। कुठलीही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकाची, रुग्णांची संमती घेणं त्या पेशंट, नाहीतर मग तुम्ही गोत्यात येऊ शकता। कारण इन केस रुग्णाला सिरियस झाला किंवा काय कमी जास्त झालं तर आपल्यावरती, की आमची परवानगी नव्हती, कधी नातेवाईक असतात ते हातवरती करतात आणि मग खूप प्रॉब्लेम होऊ शकतो। तुम्ही ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असाल, कुठेही असाल तर मग हॉस्पिटल डॉक्टरांपासून बाकीच्या स्टाफलाही प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या एका छोट्या मिस्टेकमुळे। तर त्यांची कन्सर्न घेणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा अशा सिच्युएशन येतात, खूप गंभीर किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियासुद्धा असतात। मग त्याच्यासाठी आम्ही अशा प्रकारच्या म्हणजे एकदम रुग्णांवरती आपण ढकलून द्यायचं नाही। आपण आपल्या परीने, डॉक्टर जे असतात, जे बाकीचे जे कर्मचारी असतात ते आपापल्या परीने, प्रत्येक डॉक्टर देवासारखाच असतो असं आपण म्हणू शकतो किंवा देवदूतच असतो आपण सगळे जे मेडिकल फील्डमध्ये काम करतो ते, कारण आपल्याला त्यांची काळजी घ्यायची। तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कन्सर्न घेणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचे नर्सिंग ट्युटर तुम्हाला सांगतच असतील की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन स्टाफ नर्स म्हणून तुम्ही काम करत असाल तर त्याच्यासाठी कन्सर्न घेणं खूप महत्त्वाचं आहे। मी जास्त लेक्चर देत नाही कारण ते खूप मोठं होईल। तर तपासणीच्या आदल्या रात्री 10 वाजल्यापासून रोग्यास खाण्यापिण्यास काही देऊ नये। NBM ठेवायचं पेशंटला, म्हणजे काही खायला प्यायला द्यायचं नाही तर मग प्रोसिजरच्या वेळेला उलट्या वगैरे होऊ शकतात। त्याच्यानंतर 5 सकाळी स्वच्छ अंघोळ देऊन कपडे द्यावेत। तपासणी अगोदर 1 तास डॉक्टरांच्या आदेशानुसार इंजेक्शन ॲट्रोपिन व मॉर्फिन त्यांना द्यायचं आहे। त्याच्यानंतर केस पेपरवर इंजेक्शन दिले याची नोंद करायची, आपला केस पेपर असतो त्याच्यावरती नोंद करायची आहे।
त्याच्यानंतर प्रक्रियेच्या 30 ते 60 मिनटे आधी शामक औषधे दिली पाहिजेत. त्याच्यानंतर अँटीएमेटिक वगैरे ॲसिडिटी होऊ नये म्हणून तेही औषधं दिली असतात किंवा डॉक्टरांनी आपण IV लाई. तर तुम्ही ह्या ज्या मी गोष्टी ओरली सांगते, मी पूर्ण व्हिडिओ काही जण बघत नाही, अर्धवट बघतात आणि मग हे करतात. तर तुम्ही IV लाईन पण घेऊ शकता पेशंटला. IV लाईन घ्यायचं, वेन लावायचं, ह्याही लिहू शकता. मी बेसिक मुद्दे लिहिले, तुम्ही खूप लिहिण्यासारखं आहे ह्याच्या ब्रॉन्कोस्कोपीमध्ये. त्याच्याने प्रक्रिया अंधारलेल्या खोलीत केली जाते ऑपरेशन थिएटरमध्ये. रुग्णाला तोंड स्वच्छ करण्याची, म्हणजे प्रोसिजरला जाण्यापूर्वी तोंड स्वच्छ करायला पाहिजे. सैल दात, कृत्रिम दात काढले पाहिजेत. कधी सैल आणि कृत्रिम दात जे असतात ते काढले पाहिजेत, नाही तर मग कधी खूप प्रॉब्लेम्स होतात, कारण आपल्याला ब्रॉन्कोस्कोपी करायची तोंडातून करायची, मग ते दातांना प्रॉब्लेम होऊ शकतो, ते अडथळा आणू शकतात. रुग्णाला सूचित केले पाहिजे की चिंता कमी करण्यासाठी प्रक्रियेदरम्यान त्याचे डोळे झाकले जातील आणि स्थानिक भूल आहे ती दिली जाईल. त्याच्यानंतर रोग्याच्या डोक्यात स्लिंग बांधून केस पेपरसहित शस्त्रक्रिया विभागात पाठवून द्यावे. ब्रॉन्कोस्कोपी करत असताना आवश्यक वाटल्यास तेथील तुकडा तपासणीसाठी काढून पाठवावा. जर आपल्याला डॉक्टरनं म्हणजे काय डाऊट असेल तर मग ते तुकडा वगैरे, कारण हे डॉक्टर करतात, तर त्याच्यासाठी तुकडा जो असतो तो तपासण्यासाठी काढून पाठवायचा आहे. शस्त्रक्रिया. आता ह्याच्यानंतर जी प्रोसेस आहे शस्त्रक्रिया, तुम्ही 5 मार्काला प्रश्न यायचे मी ह्याच्यामध्ये ॲड केले ना. पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट करणे, आपल्या देखरेखीखाली ठेवणे, शस्त्रक्रियेनंतरची काळजी पण तुम्ही लिहू शकता. त्याचं तापमान, TPR, आपण टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन बघतो ते चेक करणं. त्याच्यानंतर मग डॉक्टरांच्या आदेशानुसार रुग्णाला पाणी देणं. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आपण अन्नपदार्थ देतो ते देणं. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक ह्याच्यावर तुम्ही ॲड करू शकता. मी इथे लिहिले नाहीत म्हणजे तुम्ही लिहिल्या नाही गेल्या पाहिजे असं नाही आहे, मी तेवढंच लिहिलं आहे. तर तुम्ही शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घेतली पाहिजे तेही ॲड करू शकतो. तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर, BP वगैरे ह्याची आपण बेसिक चेक करतो, कारण करायलाच पाहिजे. ऑपरेशनमधून पेशंट आला आहे, ऑक्सिजनची गरज असला ऑक्सिजन लावणे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर गरज लागली तर जे डॉक्टरांच्या आदेशानुसार ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला छानपैकी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं ह्याच्या आधी पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं असं, सैलदात आणि कृत्रिम दात आहेत ना, ह्याचं कसं असं कृत्रिम दाताचे कवळी वगैरे लावलेली असते काही रुग्णांना. तर असंच एकदा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना का इमर्जन्सीमध्ये केस आली, प्रोसिजर वगैरे म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सीची केस होती. इमर्जन्सीमध्ये पेशंट ते एक्टॉपिक म्हणजे प्रेग्नन्सी होती आणि पेशंट कोलॅप्स झाली होती, चक्कर येऊन पडली होती. इमर्जन्सीमध्ये ते आपल्याला प्रोसिजर करायची होती. सगळं वॉशअप झालं, हे प्रोसिजर झाली लॅप्रोस्कोपीद्वारे, कारण त्याच्यामध्ये जनरल अनेस्थेशिया दिला होता. त्याच्यानंतर जेव्हा सक्शन करायला गेले डॉक्टर, अचानक त्या पेशंटचे सगळे दात बाहेर आले, सगळेजण घाबरले. तर नंतर कळालं की आर्टिफिशियल दात, कारण इमर्जन्सीमध्ये घेतली होती, तिचे टेस्ट वगैरे ऑलरेडी झाल्या होत्या. ती IVF पेशंट होती आणि फक्त तिला ट्रीटमेंटसाठी आणलं होतं सगळं, आणि पेशंट बेशुद्धच अवस्थेत आली होती. त्याच्यामुळे अर्जंट तिचं ऑपरेशन करणं डॉक्टरना गरजेचं होतं. तिच्या ब्लड टेस्ट वगैरे सगळं होतं, नातेवाईकांची सही घेऊन. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूबमध्ये जी प्रेग्नन्सी राहिली जाते ती कंडिशन असते. तर तशा प्रकारे अशी कंडिशन होती. तर